राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। क्रांतीची ज्योत ज्यांनी आयुष्यभर तेवत ठेवली, त्याच ज्योतीच्या सावलीत आज सत्तेच्या सावल्या नाचू लागल्या। आणि म्हणूनच वाळव्याच्या भूमीवरून उठणारा हा सवाल अधिकच वेदनादायी ठरतो। वाळवा केवळ एक तालुका नाही, तर ती आहे क्रांतीची पवित्र भूमी, जिथं मातीला स्पर्श केला की त्यातून देशभक्तीचा सुगंध दरवळतो, जिथं प्रत्येक वाऱ्याच्या झुळकेत बलिदानाची गाथा दडलेली आहे। या भूमीनं अनेक क्रांतीवीर घडवले, ज्यांनी आपल्या रक्तानं स्वातंत्र्याची पताका उंचावली। त्या तेजस्वी परंपरेत एक अजरामर नाव म्हणजेच नागनाथ अण्णा नाईकवडी। अण्णा म्हणजे त्यागाची साक्षात मूर्ती। त्यांनी सत्ता, पद, वैभव या सर्व मोहांपासून स्वतःला दूर ठेवत आयुष्य देशासाठी अर्पण केलं। त्यांच्या विचारात पारदर्शकता होती, कृतीत प्रामाणिकपणा होता आणि जीवनात साधेपणा होता। त्यांनी उभारलेला हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना हा केवळ उद्योग नव्हता, तर तो होता शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा किल्ला। कारखान्याचं उद्घाटन करतानाच अण्णांनी एक अद्वितीय शपथ घेतली, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या कारखान्यात पाय ठेवणार नाही, आणि त्यांनी ती शपथ शेवटपर्यंत पाळली। कारखान्याच्या भव्य इमारतीसमोर असलेल्या एका साध्या झाडाखाली ते आपला दरबार भरवत। तिथंच निर्णय घेतले जात, तिथंच जनतेचे प्रश्न ऐकले जात। सत्ता त्यांच्या पायाशी होती, पण ते कधीच सत्तेच्या मोहात अडकले नाही। फक्त एक अपवाद, जेव्हा देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील कारखान्याच्या दौऱ्यावर आल्या, त्यांच्या आग्रहाखातर अण्णांनी कारखान्यात पाऊल ठेवलं, पण तेही केवळ कर्तव्य म्हणून। त्या दिवसानंतर पुन्हा कधीच त्यांनी त्या उंबरठ्यावर पाय ठेवला नाही। परंतु काळ बदलतो, आणि कधी कधी तो इतका बदलतो की मूल्यांची सावलीही ओळखू येत नाही। अण्णांच्या पश्चात त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या पुढील पिढीवर आली। वैभव नाईकवडी यांच्या हाती कारखान्याची धुरा आली। त्यांनी चेअरमनपद सांभाळत राजकारणातही स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण नियतीनं वेगळंच वळण दिलं। निवडणुकातील पराभव, अपेक्षाभंग आणि बदलत्या समीकरणांनी घरातल्या नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ लागली। भाऊ किरण नाईकवडी आणि पुतणे गौरव नाईकवडी यांच्यातील मतभेद हळूहळू उघड संघर्षात परिवर्तित झाले। जे घराणे कधी एकतेचं प्रतीक होतं, त्याच घरात आता आरोप प्रत्यारोपाची धग पेटू लागली। आज परिस्थिती इतकी टोकाला पोहोचली आहे की अण्णांच्या स्मृतीस्थळासमोरच आंदोलन उभं ठाकलं। किरण नाईकवडी यांनी वैभव नाईकवडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। जिथं कधी अण्णांच्या विचारांची पूजा व्हायची, तिथं आज संघर्षाची ठिणगी पेटलेली आहे। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दादा घराणं, नाईक घराणे, देशमुख घराणं, शिंदे घराणं यांच्यातील सत्ता संघर्ष नवीन नाही, पण वाळव्याच्या नाईकवडी घराण्याबद्दल अशी परिस्थिती निर्माण होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती। कारण हे घराणं म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर मूल्यांची परंपरा मांडली जात होते। आज मात्र तीच परंपरा प्रश्नचिन्हाखाली उभी आहे। एक काळ होता जेव्हा अण्णा झाडाखाली बसून लोकांचे प्रश्न सोडवत होते, आणि आज त्याच भूमीवर त्यांच्या वारसांमध्ये सत्तेसाठी संघर्ष पेटलाय। हा केवळ एका कुटुंबाचा वाद नाही, तर तो आहे मूल्यांच्या ऱ्हासाचा आरसा। आणि म्हणूनच सामान्य नागरिकांच्या मनात एक प्रश्न घुमू लागलाय, ज्या अण्णांनी आयुष्यभर सत्ता आणि पदाला स्पर्शही केला नाही, त्या अण्णांना आज हे सर्व पाहून काय वाटत असेल? कदाचित स्वर्गातून हे पाहत असतील आणि शांतपणे विचारत असतील, हेच का माझ्या त्यागाची परंपरा? ही कथा केवळ राजकारणाची नाही, तर ती आहे तत्वांची, नात्यांची आणि त्या नात्यांमध्ये हरवलेल्या आदर्शांची। वाळव्याच्या मातीला आजही क्रांतीची ओळख आहे, पण त्या ओळखीवर आता भाऊबंदकीची सावली पडू लागली आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।